नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सोनं 4000 रुपयांनी झालं स्वस्त, खरेदी करायचं की आणखी वाट पाहायची। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। गेल्या काही ट्रेंडिंग सत्रामध्ये सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे। इराण इस्रायल संघर्ष सध्या थांबल्याने जागतिक बाजारात सुरक्षित गुंतवणुकीचा ओढा थोडा कमी झाला आहे। परिणामी गुंतवणूकदारांनी सोन्यातून पैसे काढायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे सोन्याची मागणी कमी झाली आहे। यामुळे पुढील काही दिवसात सोन्याच्या किमतीत अजून घसरण होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे। सध्या किती आहे सोने चांदीचे दर? MCX वर ऑगस्ट फ्युचर्सचा सोने दर 96,261 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे। गुरुवारी तो 97,087 रुपये होता, म्हणजेच एका दिवसात जवळपास 0.85% घसरण झालेली आहे। चांदीचा जुलै फ्युचर्सचा दर 1,06,629 रुपये प्रति किलोवर उघडला। सोन्याचा भाव 96,000च्या खाली। आज सोन्याचा भाव 95,995 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत घसरला आहे। चांदी ही 1,06,109 रुपयापर्यंत खाली आली। आंतरराष्ट्रीय बाजारातही दबाव कायम आहे। स्पॉट गोल्ड 0.4% घसरून डॉलर 3,313.23 प्रति औंसवर पोहोचले। गेल्या आठवड्याभरामध्ये यामध्ये 1.7% घसरण झालेली आहे। US गोल्ड फ्युचर्स डॉलर 3,325.70 वर गेला आहे, जो 0.7% कमी आहे। डॉलरची ताकद आणि त्याचा परिणाम। डॉलरच्या तुलनेत इतर चलनाच्या भावात घट झाल्यामुळे डॉलर अधिक मजबूत झाला आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरमध्ये खरेदी करत असलेल्या गुंतवणूकदारांसाठी सोने महाग झाले आहे। परिणामी त्यांची मागणी घटली आहे। सोने चांदी बाजारात अनिश्चितता कायम। रिलायन्स सिक्युरिटीजचे वरिष्ठ संशोधक विश्लेषक जिगर त्रिवेदी यांनी सांगितले की गुंतवणूकदार अमेरिकेच्या कोर पर्सनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर डेटाकडे लक्ष ठेवून आहेत। हा डेटा अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणावर प्रभाव टाकू शकतो। गुंतवणूकदारांसाठी सल्ला। सध्या बाजारात अनिश्चितता असल्यामुळे गुंतवणूकदारांनी घाईने निर्णय घेण्यापेक्षा सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे। सोन्याचे दर अजून थोडे खाली येण्याची शक्यता असल्यामुळे थेट खरेदी करण्याऐवजी दरावर लक्ष ठेवावे। दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही योग्य संधी असू शकते, पण बाजारातील घडामोडी समजून घेऊनच पुढील निर्णय घ्यावा। अशाच प्रकारचे अपडेट करता चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।